गुरु रविदासजी विचार मंच धुळे तर्फे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती निमित्त पांढरा नदी किनारी असलेल्या संत शिरोमणी रविदास महाराज उद्यान येथे आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 12 वाजता प्रतिमा पूजन व संध्याकाळी संत रविदास महाराज जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। श्री संत रविदास महाराजांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जय घोष करण्यात आला। तर यावेळी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, कांतीलाल चौधरी, किशोर दुरेकर, सहाय्यक तहसीलदार सोन कांबळे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव, संजय केसवलेकर, रामेश्वर छत्रे, गायकवाड सर व आदी मान्यवर समवेत अभिवादन करून कार्यक्रम पार पडला। तर या कार्यक्रमाचे आयोजक कन्हैया साखरे, मार्गदर्शक सुनील केसवलेकर, उपाध्यक्ष मोहन परदेशी, अजय अंसे, लक्ष्मण चित्ते, पंकज बर्वे, भारत शिंदे, मानसी बर्वे, रेणुका कांजरेकर, रामाजी शिंदे, टीना बर्वी, प्रेरणा छत्रे, उर्वशी छत्रे, पूजा साखरे, वंदना केसवलेकर, भावना पवार, कोमल बर्वे आदी सर्व पदाधिकारी या सर्वांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले होते। भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी माल्यार्पण करण्यासाठी आलेले होते। आपण पाहतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत त्या संतांच्या विचारांचं अनुकरण करून आपण आपला जीवनाचा प्रवास करायचा असतो। अशा या संत कुठल्याही प्रकारचा असे विचार तसेच त्यांनी ते एक थोर महान कवी होते, लेखक होते। असे एक थोर संत रविदास महाराजांचा एक जन्म 1398 मध्ये झाला होता। या संतांचं एक छोटंसं मी उदाहरण देते की एकदा वाराणसीला ते असताना हरिद्वारला महाकुंभ मेळावा त्या काळामध्ये महाकुंभ मेळावा झाला होता आणि त्यावेळेला एक गुरुजी होते, पंडित गंगाप्रसाद नावाचे गुरुजी होते। त्या गुरुजींनी आपल्या रविदास महाराजांना सांगितलं, भेटायला गेले। ते त्यांच्या चपलांचं असं छोटंसं दुकान होतं, त्यावर चप्पल शिवण्याचं काम हे संत रविदास महाराज करत होते आणि त्यांनी त्यांची चप्पल पृथ्वीच्या महाराजांची त्यांनी चप्पल संत रविदास महाराज उद्यान इथे आपली अस्मिता होती आणि त्या अस्मितेला अनुसरून संत रविदास महाराज उद्यान हे नामकरण दिले गेलेले आहे आणि त्या नामकरणाच्या अनुषंगाने संत रविदास जयंती साजरी करत आहोत। गुरुदासजी विचार मंचचे सर्व आयोजक मार्गदर्शक सुनीलजी केसावलेकर, संजयजी केसावलेकर, मोहनजी परदेशी, मानसीजी बर्वे, प्रेरणाजी छत्रे, अजयजी पानसे, रेणुकाजी कांजरेकर, सुतीजी केसावलेकर, लक्ष्मणजी चित्ते, पायलजी शिंदे, कोमलजी बर्वे, पंकजजी बर्वे, वंदनाजी केसावलेकर, उर्वशी छत्रे, भारत शिंदे, स्वाती जुगलकर, पूजाजी साखरे, अभिषेकजी छत्रे, ज्योतिजी काळकर, निलिमाजी काळकर, दुयमजी केसावलेकर, टीनाजी बर्वे, काजलजी कुरील, आकाशजी रेवालीकर, दिशाजी जुगलकर, भावनाजी पुकार। गुरुदास विचार मंचचे समाजात विविध प्रकारचे उपक्रम आहेत। संविधानिक लढाई म्हणून संत रविदास मोची समाजाची दफनभूमीसाठी जी लढाई लढली गेली, ही लढाई तर फार पूर्वीची होती। 1974 पासून सुरू होती, पण आज तिला रूपांतर करून गुरुदास विचार मंचने माननीय उच्च न्यायालय इथून याचिका दाखल करत ते निर्णय लावून आज जागा आपल्याला संपादन केली गेली आहे। दुसरा विषय गाण्याला नामकरण देण्याचा। तिसरा विषय 2018 पासून संत रविदास महाराजांचे विचार प्रसारित करणे, संत रविदास महाराजांचे दोहे विचार हे प्रसारित करण्याचा मंचचा कार्यक्रम सुरू आहे। 2 वर्षापासून आम्ही शिक्षण संस्कार शिबिर, समाजाचा जो मूळ मुद्दा ढाचा म्हणतो आपण त्याला, समाजाचा ढाचा, त्या ढाच्यावर त्या बेसवर समाज उभा राहतो, देश उभा राहतो, परिवार उभा राहतो।
शिक्षण या विभागात सुद्धा आम्ही कार्य करत आहोत आणि 2 वर्षात यावर कार्य करताना खूप मोठे यश आम्हाला मिळाले आणि साथही मिळाली समाजाची. समाजातील सर्व स्तराच्या लोकांचा या कामामध्ये सहभाग आहे. विशेषतः मोठी समाजामध्ये पहिले महिला लोक कामाला ह्या सामाजिक कामाला पुढे यायचे नाही. एज्युकेशन फील्डमध्ये सगळ्यात जास्त त्या सर्व महिला त्यांच्या घरातील जे लोक आहेत त्यांना सुद्धा मी वंदन करतो की ते ह्या कामासाठी आपल्या मुलींना सुद्धा इथं प्रेरित करतात की समाजाच्या या मोठ्या कामासाठी तुम्ही या. आणि वरिष्ठ लोक समाजातले जे गणमान्य लोक आहेत ते सुद्धा आम्हाला या कामासाठी खूप मदत करतात. समाजासाठी काय करता येईल जेणेकरून समाज पुढे जाईल यासाठी त्याचीही मार्गदर्शन आम्हाला मिळतात वेळोवेळी. राजकीय पाठबळ जर बघितलं गेलं तर आम्ही अजून काही राजकीय पाठबळासाठी काम करत नाही. तर हा एक सामाजिक उपक्रम आहे. पहिले घर चांगला बनवायचा, मग समाज चांगला बनवायचा आणि मग देश घडवायचा या उद्देशाने मंच काम करत आहे आणि हळूहळू सर्व स्तरावर आम्ही त्या विषयावर काम करू जेणेकरून समाजाची, परिवाराची, देशाची प्रगती होईल. या कामामुळे आम्ही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना सप्रेम जय रविदास आणि सर्वजण आले सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि जयंतीच्या सर्व भारतवासियांना, संत शिरोमणी गुरुदास महाराजांच्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.